कदाचित या फोडाफोडीच्या सगळ्या नीच राजकारणामुळे प्रस्थापित राजकीय नेत्यांवरचा विश्वास उडाला असेल आणि त्यांना असं वाटत असेल की कोणताच राजकीय पक्ष माझ्यासोबत नाही, तर आम्ही तर आहोत, पण तिथे कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता आंदोलन होत असेल तर त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र सर्वांना. आपण सर्वजणच पाहत आहोत मागील काही महिन्यांपासून की आपल्या भारत देशामध्ये नीट सारख्या स्पर्धा परीक्षा असतील, TET सारख्या परीक्षा असतील, ह्यांची वारंवार पेपरफुटी होते. आणि त्या पेपरफुटीनंतर बिचारा ज्या विद्यार्थ्यांनी गरीब असतात, गरजू असतात, त्यांनी त्यांचं प्राणपणाला लावून अभ्यास केलेला असतो आणि ज्या वेळेला पेपरफुटी होते त्यावेळेला तर कितीतरी तरुण विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते. हे आपण सर्वांनी पाहिलं आहे आपल्या देशामध्ये. मग अशा वेळेला वारंवार होणाऱ्या पेपरफुटी ही न थांबवू शकलेल्या ढिम्म सरकार आणि त्या ढिम्म सरकारमध्ये बसलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे मागील 10 ते 15 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत. आज आपण सर्वजणांनी मीडियाला पाहिलं असेल, या देशातील तरुण पिढीचं शैक्षणिक भवितव्य लक्षात घेता शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे. कारण ज्या वेळेला देशातील तरुण शिकतो, सुशिक्षित होतो, त्यावेळेलाच त्या देशाचा विकास होतो. परंतु या सरकारमध्ये बसलेल्या, या ढिम्म सरकारमध्ये बसलेल्या लोकांना, या भाजप सरकारला भारताची तरुण पिढी सुशिक्षित व्हायला नको आहे. कारण त्यांना एक चांगलं माहिती आहे, ज्या वेळेला तरुण पिढी शिकते, सुशिक्षित होते, त्यावेळेला सोनम वांगचुक सारखी किंवा अभिजित दिपके सारखी रस्त्यावरती येऊन ती आंदोलन करते, ती सरकारला जाब विचारते. आणि त्याच कारणामुळे आज आपल्या देशामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये वारंवार गैरव्यवहार होऊन सुद्धा, गैरप्रकार होऊन सुद्धा त्याच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही, त्याच्यावरती कोणतीच ॲक्शन घेतली जात नाही. मला तरी एक भारताची नागरिक म्हणून असं वाटतंय, ज्या प्रकारे या पेपरफुटी झालेल्या आहेत, त्या पेपरफुटीमुळे बऱ्याचशा हुशार, जे आपल्या देशाचं नावलौकिक करू शकले असते असे विद्यार्थी, ज्यांना आपला जीव गमवावा लागला आत्महत्या करून, अशा सर्वांसाठी जबाबदार असलेल्या भाजपचे केंद्रातले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे. आपल्या सर्वांना काय वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करून मला नक्कीच कळवा. नमस्कार, जय महाराष्ट्र.